नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि तो सगळ्यांवर उगाचच रागराग करत असतो, कारण त्याची मनस्थिती ठीक नसते. तो नंतर सायलीला फोन करतो आणि विचारतो की अस्मिताताई कशी आहे? बरी आहे ना? काय करते? सायली म्हणते, हो ते दूध पीत बसलेत. अर्जुन म्हणतो ठीक आहे चालेल आणि फोन ठेवून देतो. तेवढ्यात तिकडे सचिन येतो. सचिनला बघून अस्मिता फार आनंदून जाते. अस्मिता लगेच म्हणते, सायली तू ते सँडविचेस बनवतेस ना ते बनव, म्हणजे सचिन खाईल आणि मी पण खाईन. कल्पना म्हणते, आत्ताच कोणाला तरी भूक नव्हती असं सांगत होती ना, आणि आता बघ नवरा आल्यावर लगेच भूक आली हिला. ते लोक सँडविच खायला बसतातच एवढ्यात तिकडे अर्जुन येतो. अर्जुन सचिनला बघून चिडतो प्रचंड. सचिन जरा घाबरूनच असतो. अर्जुन म्हणतो, आय होप आता तुला कुठे जायची गरज नाही लागणार, मीटिंग वगैरे. सचिन म्हणतो, नाही नाही, मी आता सुट्टीच काढून आलो आहे, अस्मितासोबतच राहीन पूर्ण वेळ. अर्जुन त्याला नजरेनेच धमकवतो. सचिन एकदम नरमून जातो. इकडे नागराज एका माणसाला बोलवतो. तो महिपतचाच माणूस असतो. तो म्हणतो की ह्या मुलीचा फोटो दाखवतो आणि ती साक्षीचा फोटो असतो. नागराज त्याला काहीतरी प्लॅन सांगतो. इकडे अस्मिता सचिनला विचारते, अरे तुला कसं काय वेळ मिळाला आता यायला? तू तर खूप दिवस येणार नव्हतास ना? HR चा प्रॉब्लेम होता कंपनीमध्ये, तो सॉल्व्ह झाला का? सचिन म्हणाला, हो हो, मी मेल केला ना HR ला की आता मला माझ्या प्रेग्नंट बायकोसोबतच राहायचे. अस्मिता म्हणते, असं करता येतं? सचिन म्हणतो, हो हो, मी केलाय ना मेल, आता मग ते करायलाच लागेल त्यानं. अर्जुन म्हणतो, चला बरं आहे, HR चा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे आता तू अस्मिता ताईवरच फोकस करशील पूर्णपणे. तेवढ्याच सचिनला साक्षीचा फोन येतो. सचिन तो फोन बघून घाबरतो लगेच. अस्मिता म्हणते, अरे फोन उचल ना, इम्पॉर्टंट असेल काहीतरी. सचिन म्हणतो, नाही नाही नको. अर्जुनच्याही लक्षात येतं आणि तो सँडविच अर्धवट सोडूनच चिडून निघून जातो तिकडून. इकडे साक्षी सचिनला सारखी फोन करत असते. तेवढ्यात एक माणूस येतो जो नागराजने पाठवलेला असतो. तो माणूस साक्षीला एक चिठ्ठी देऊन जातो. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, सावध राहा. साक्षी म्हणते, सचिन आता पुन्हा मला सोडून तर नाही ना जाणार, आणि आता त्यात ही चिठ्ठी, मी कोणासमोर मन मोकळं करू? मला तर आता खूप भीती वाटते. इकडे आपल्याला दाखवतात की अर्जुन खूप अस्वस्थ झालेला असतो. सायली त्याला विचारते, हो काय झाले, तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? मग अर्जुन तिला एक केस सांगतो. त्याच्यामध्ये तो अस्मिता आणि सचिनची स्टोरी सांगतो, पण अस्मिता आणि सचिनचं नाव घेत नाही. तो म्हणतो की चैतन्याचं केस आहे आणि चैतन्याला प्रश्न पडला की आता पुढे काय करायचं. अर्जुन म्हणतो, जी केस आहे त्याच्यामध्ये त्या बाईवरती तिचा नवरा चीट करतोय आणि त्या बाईची आता तब्येत खूपच नाजूक आहे आणि त्याला चीटिंग करताना रंगेहात पकडलं गेले दुसऱ्या बाईसोबत. पण आता चैतन्याला त्याचा मुखवटा फोडायचा आहे आणि सगळ्यांसमोर त्याचं सत्य बाहेर काढायचं आहे. पण आता हे कसं करायचं असा प्रश्न पडलाय, कारण त्या बाईची तब्येत खूपच खराब आहे. सायली म्हणते, केस तशी नाजूकच आहे आणि एकदम व्यवस्थित हाताळायला पाहिजे, पण आज ना उद्या त्या बाईला कळणारच कुठून तरी की तो माणूस हिच्यावर चीट करतोय, आणि नको त्या ठिकाणाहून कळलं तर तिला किती मोठा धक्का बसेल. त्यापेक्षा आपणच ती गोष्ट तिला सांगितलेली किती चांगली, व्यवस्थितपणे. इकडे नागराज साक्षीकडे आलेला असतो. साक्षीला म्हणतो की महिपतचा अजून काही पत्ता नाही लागलेला. मग साक्षी त्याला चिठ्ठी देते आणि म्हणते, हे बघा मला एका माणसाने ही चिठ्ठी दिली आहे. नागराज म्हणतो, दाखव ही चिठ्ठी. तेवढ्यात बेल वाजते आणि साक्षी खूप घाबरते. नागराज म्हणतो, जा दरवाजा उघड, एवढं काय त्याच्यात घाबरायचं. साक्षी जाऊन दरवाजा उघडते. त्या दरवाजात कोणी नसतं, पण एक बॉक्स असतो ठेवलेला. आल्यानंतर ती नागराजला तो बॉक्स दाखवते. नागराज तो बॉक्स ओपन करतो आणि त्याच्यामधून साक्षीचे जुने फोटो येतात. त्या बॉक्समध्ये ज्या बाईला साक्षीच्या अगेन्स्ट मारलेलं असतं तुरुंगात, त्या बाईचे डेड बॉडीचे फोटो असतात. साक्षी म्हणते, हा माणूस कोण आहे आणि हे सगळं त्याला कसं माहिती, कोण हे करतंय माझ्या मागे? नागराज म्हणतो, तू काही टेन्शन घेऊ नकोस साक्षी. साक्षी भयंकर पॅनिक करते आणि ती रडायलाच लागते. ती म्हणते, माझे अण्णा कुठे आहेत? अण्णा असायला हवे होते, आता मी काय करू, मला समजत नाही आहे. आता ह्या माणसाला माझ्याबद्दल जर सगळं कळलं तर हा माणूस मला जेलमध्ये टाकेल, माझं मर्डर करेल. मी काय करू, मला समजत नाही आहे. आणि ती रडायला लागते. नागराजने हा सगळा प्रकार त्याच्या फोनमध्ये गपचूपपणे रेकॉर्ड केलेला असतो. साक्षीचे व्हिडिओ काढलेले असतात आणि हीच गोष्ट तो महिपतला नंतर दाखवणार असतो धमकीपूर्वक. इकडे सायली अर्जुनला म्हणते, अहो ह्या सगळ्या गडबडीत त्यानं तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. मला एक सांगा,
आपण एक काम करू शकतो का? सुमन काकूंनाच नागराज काकांचे हालचाली टॅप करून ठेवायला सांगायला पाहिजेत. म्हणजे ते कुठे जातात, कधी येतात आणि त्यांना कोणाचे फोन कॉल येतात हे आपण सुमन काकूंना सांगायला पाहिजे शोधायला. म्हणजे आपल्याला त्यांच्यावर नजर ठेवायला सोपं जाईल. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला म्हणते की जेव्हा अपघातानंतर डेड बॉडी मिळाली होती तेव्हा रविराज काका म्हणाले होते की ती डेड बॉडी प्रतिमा त्यांची नाहीच आहे. तरीसुद्धा तन्वीचा DNA मॅच त्या डेड बॉडीसोबत झाला कसा? मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.